तर मित्रांनो, आजचा आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा लेक्चर नंबर 6 आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सोडवणार आहोत. तर स्क्रीनवर तुमचा तो प्रश्न दिसतोय, बघूया काय म्हणतो तो प्रश्न. 2 नंबर्स डिफर बाय 3. तो 2 नंबर आहे ज्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 3चा आहे. राइट. द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. आता काय म्हटलेलं आहे, जो सम आहे तर स्मॉलर यांच्या डबल आणि ग्रेटर नंबरच्या ट्रिपल याची जी सम आहे ते किती आहे, 19 आहे. आणि आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द नंबर. तर चला याला सोडवू. नाव आपण आता काय लिहू, लेट. ठीक आहे, पहिला प्रश्न, लेट द ग्रेटर नंबर इज x. ग्रेटर नंबर इज x and smaller number is y. आता पहिली कंडिशन काय म्हणते आहे, 2 नंबर डिफर बाय 3. तर आपण इथे लिहू फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 3. ही पहिली कंडिशन झाली. नाव आता सेकंड कंडिशन प्रमाणे काय होत आहे, तर सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. तर आपण लिहूया फ्रॉम सेकंड कंडिशन. ठीक आहे, तर 3x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे, 19. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. राईट. आता आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. आपण काय करू, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून इथे 2y येणार. मग दोघांना ऍड केल्यानंतर y ची टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याला x मिळणार. तर आपण काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. तर इथे काय येणार, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 2 आहे आणि इक्वेशन 3 आहे. आपण काय करू, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ला ऍड करू. तर ऍड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ठीक आहे, तर इथे काय येणार, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि 2x माइनस 2y इज इक्वल टू 6. ठीक है, इसने इसको काटा. इथे किती आला बेटा, 3x अधिक 2x किती आला, 5x आणि 19 अधिक 6 किती होते, 25. तर x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 5. ठीक आहे, आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. राईट. नाव आता आपण काय करूया, स्मॉलर नंबर काढू. तर यासाठी आपण काय करू, पहिल्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करू. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. तर इथे काय होणार, 5 मायनस y इज इक्वल टू 3. आता y ला इकडे घेऊन जाऊ, 3 ला इकडे घेऊन जाऊ. 5 मायनस 3 इज इक्वल टू y. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती आली बेटा, y ची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे, आता आपल्याला x ची व्हॅल्यू पण मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. तर आपण लिहूया फर्स्ट ग्रेटर नंबर is 5 and second smaller number is 2. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला लिहून घ्या, मग सेकंड प्रश्न करूया. तर सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय, कंप्लीट द फॉलोइंग. आता इथे एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये लिहिलेला आहे आय एम रेक्टँगल. वरच्या साईडला म्हटलेलं आहे 2x प्लस वाय प्लस 8 आणि खालच्या साईडला आहे 4x मायनस 5. म्हणजेच वरची जी साईड आहे खालची जी साईड आहे ती सेम आहे. याचाच अर्थ काय, 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय होणार. दुसरा
साईडला काय आहे, एका साईडला 2y आहे, दुसऱ्या साईडला काय आहे x प्लस वाय. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पेरिमीटर अँड एरिया काढायचं आहे. तर आपण काय करूया, सर्वात पहिले ही ड्रॉइंग काढूया. ठीक आहे. नाव तर हा मी काढलेला डब्बा. ठीक. आता इथे वरच्या साईडला काय म्हटलेलं आहे, 2x प्लस वाय प्लस 8 आणि खालच्या साईडला काय आहे, 4x मायनस वाय. या साईडला काय आहे, 2y आणि या साईडला काय आहे, x प्लस 4. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी साईड, आता हा रेक्टँगल, तर ही साईड आणि ही साईड सेम राहणार आणि ही साईड आणि ही साईड सेम राहणार. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया 2y इज इक्वल टू x प्लस 4. ठीक आहे. आता याला इकडे घेऊन घेऊ, तर इथे काय मिळणार, मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्याच्यानंतर इथे काय, 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. तर 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू, दिसतंय का रे, थोडंसं पुसून घेतो बोर्ड. हा, 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. राईट. आता काय करूया, याला इकडे घेऊन घेऊ आणि याला इकडे घेऊन घेऊ. तर आपल्याला काय मिळेल, y प्लस 8. आता हा मायनस वाय इकडे गेलं तर काय होणार, प्लस वाय. आणि इकडे काय आहे, 4x. इकडे काय आहे, मायनस 2x. तर y प्लस वाय किती रे बेटा, 2y प्लस 8 आणि इथे किती आहे, 2x. ठीक. आता सर्वांमधून आपण काय करूया, 2 गायब करूया. ठीक आहे. तर इथे काय होणार, y प्लस 4 इज इक्वल टू x. ठीक आहे. आता या y ला इकडे घेऊन जाऊ, तर आपल्याला काय मिळेल, x मायनस वाय इज इक्वल टू 4. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. इथे प्लस एक्स आहे, इथे मायनस एक्स आहे. दोघांना जर ऍड केलं तर x ची टर्म कॅन्सल होईल. राईट. तर ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ठीक. तर मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. यानी याला घट केला तर 2y मायनस वाय किती, y इज इक्वल टू 8. तर y ची व्हॅल्यू किती आली, 8 आली. आता ही y ची व्हॅल्यू आपण काय करू, याच्यात पुट करूया. तर पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 2. ठीक. तर x मायनस 8 इज इक्वल टू 4. तर x किती झाला बेटा, तर x ची व्हॅल्यू आली 12. आता आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळाली आणि y ची व्हॅल्यू पण मिळाली. आपण काय करू, याच्यामध्ये पुट करूया. ठीक आहे. नाव 4 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे, 12. ठीक. नाव मायनस y. ठीक आहे. तो किती झाली, y ची व्हॅल्यू किती आहे बेटा, 8. ठीक आहे. 12 चौक 48 मायनस 8. ठीक. तर 24 तर हा किती आला, 4. म्हणजे ज्या रेक्टँगल आहे त्याच्यातलं एक साइड किती आहे, 40. ठीक आहे. आता 2y इकडच्या साईडला किती आहे, 2y. तर 2 इंटू y किती आहे, 8. किती येणार बेटा, 16. म्हणजे हे जे रेक्टँगल आहे, एक आहे 16चा, एक आहे 40चा. राईट. तर हा जो रेक्टँगल आहे, याची एक जी साइड आहे ती किती आहे, 16 आणि एक जी साइड आहे ती किती आहे, 40. बरोबर. नाव आता आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे. तर पेरिमीटर, ठीक आहे, इज इक्वल टू 2 इंटू याला लेंथ म्हणूया, याला विड्थ म्हणूया, L प्लस B. ठीक आहे. किती देणार, 2 इंटू लेंथ किती आहे, 40, विड्थ किती आहे, 16. म्हणजेच किती झाला, 2 इंटू हे किती झाला, 56. ठीक. आता किती येणार, सांग, 2 12 पासून 10 आणि 11, 112 युनिट्स. ठीक आहे. इथे युनिट्स लिहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एरिया. ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल.
रेक्टँगल. काय येणार लेंथ इंटू विड्थ, तर किती ना 40 गुणिला 16. ठीक आहे. 64 640. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. ठीक आहे, राईट. तर अशा प्रकारे आपला सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट डाऊन करा, मग आपण थर्ड क्वेश्चन करू. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर तिसरा प्रश्न दिसतोय. काय म्हणताय, सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 17. म्हणजे फादरची एज आणि त्याच्या सनची जी एज त्याचा डबल, या दोघांची सम किती होत आहे, तर या दोघांची सम होत आहे 70. राईट. नाव त्याच्यानंतर इफ द वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे जर आपण फादरची एज डबल केली अँड ॲड इट टू द एज ऑफ सन, आणि त्यामध्ये जर सनची एज ॲड केली तर सम किती येत आहे 95. तर आपल्याला म्हटलं आहे त्यांची प्रेझेंट एज किती आहे. तर आपण इथे लिहूया, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स. ठीक आहे, अँड दॅट ऑफ सन इज वाय. ठीक आहे. नाव आता काय म्हटलेलं, पहिली कंडिशन सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. तर आपण इथे लिहू फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, एक्स प्लस 2y किती दिलेलं आहे बेटा, तर 70. एक्स प्लस 2y किती आहे 70. नाव आता आपण काय करणार आहोत, सेकंड कंडिशन मध्ये फादरची जी एज आहे ते डबल करणार आहोत. ठीक आहे, आणि त्यामध्ये y ऍड करणार आहोत. ठीक. आता सर्वात पहिले याला तर इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता आपण लिहूया फ्रॉम सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणताय, जी फादरची एज आहे डबल केली म्हणजे 2x प्लस वाय किती येणार आहे बेटा, तर ते आलेलं आहे 95. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मुलांना आपल्याकडे दोन इक्वेशन मिळाले आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 95. आता आपण काय करूया, या दोघांना ऍड करू. ठीक आहे, ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, तर काय होणार, x प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि इथे 2x प्लस y इज इक्वल टू 95. आता x प्लस 2x किती 3x, y प्लस 2y किती 3y, 70 प्लस 95 किती बेटा 165. आता आपण काय करू, या सर्वांमध्ये 3चा भाग देऊन देऊ, तर इथून 3 कटेल, इथून 3 कटेल, इथे किती येणार 55. तर x प्लस y किती आला बेटा 55. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करूया ना, या इक्वेशन मधून या इक्वेशनला सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे, सॉरी इक्वेशन 1. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 2. राईट. तर याला याच्यातून करायचं आहे. तर सर्वात पहिले हा लिहूया, 2x प्लस y इज इक्वल टू 95. नाव इथे किती आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 17. सबट्रॅक्ट करायचं आहे, मायनस मायनस मायनस, इथे किती आला x मायनस 5 इज इक्वल टू 15. ठीक आहे, तर सॉरी 25. ठीक आहे, 25. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आहे. राईट, इथे प्लस वाय आहे, इथे मायनस वाय आहे. आता आपण काय करू, या दोघांना ऍड करू म्हणजे y ची टर्म कॅन्सल होऊन जाईल. तर आपण लिहिणार ऍड इक्वेशन 3 and 4. ठीक. तर x प्लस y इज इक्वल टू 55 आणि x मायनस y इज इक्वल टू 25.
बरोबर आहे. याने याला कट केलं, इथे किती आला 2x. ठीक आहे. आता इथे किती आलं रे बेटा 60 70 80. ठीक आहे. 80 आलं. तर x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा 40. ठीक आहे. तर प्रेझेंट एज ऑफ फादर किती झाली 40 झाली. आता आपल्याला काय करायचं आहे y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ही व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूया. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 3. ठीक आहे. तर 40 प्लस y इज इक्वल टू 55. तर y किती झाला 55 मायनस 40. तर y ची व्हॅल्यू किती आली बेटा y ची व्हॅल्यू 15. ठीक आहे. नाव तर आपल्याला काय मिळेल प्रेझेंट एज ऑफ फादर किती आहे 40 आणि प्रेझेंट एज ऑफ सन किती आहे 15. तर आपण काय लिहूया द प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन इज 40 अँड 15 रिस्पेक्टिव्हली. राईट. तर मुलांनो अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण चौथा प्रश्न करूया. तर मुलांनो आता आपल्या समोर क्वेश्चन नंबर 4 दिसतोय. काय म्हणतोय द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे का फ्रॅक्शनचा तो न्यूमरेटरच्या 4 अधिक ट्वाइस द न्यूमरेटर आहे. ठीक आहे. नाव डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर काय होत आहे तर 12 टाइम्स द न्यूमरेटर. याने जो न्यूमरेटर आहे त्याच्या डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होत आहे. जर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6 म्हणजे न्यूमरेटर मधून 6 मायनस केले आणि जर डिनॉमिनेटर मधून 6 मायनस केले तर सेकंड कंडिशन आपल्याला मिळत आहे. तर याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे फाइंड द फ्रॅक्शन. तर आपण म्हणूया लेट द फ्रॅक्शन इज x अपॉन y. ठीक आहे. नाव वेअर x काय आहे न्यूमरेटर. x काय आहे न्यूमरेटर आणि y काय आहे y आहे डिनॉमिनेटर. ठीक ना डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलं पहिली कंडिशन डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ठीक आहे ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ठीक आहे. अब फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हणताय y इज इक्वल टू 4 प्लस 2x. ही झाली आपली पहिली कंडिशन. ठीक आहे. 4 मोर दॅन ट्वाइस इट. आणि फ्रॉम सेकंड कंडिशन पासून आपल्याला काय मिळत आहे फ्रॉम सेकंड कंडिशन. ठीक आहे. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून 6 वजा केले म्हणजे x मायनस 6 आणि y मायनस 6 जर केला तर जो डिनोमिनेटर है ठीक है 12 टाइम्स द न्यूमरेटर, यानी ये क्या है, ये है आपके न्यूमरेटर की टर्म और ये क्या है डिनोमिनेटर, तो ये क्या हो जाएगा 12। ठीक है, इसको क्या बोलेंगे सेकंड कंडिशन। ठीक है, अपन क्या करेंगे, इसको सॉल्व करेंगे। ठीक है, तर आपण काय करूया, या 4 ला इकडे घेऊन जाऊ आणि या y ला इकडे घेऊन जाऊ, तर 2x मायनस y इज इक्वल टू -4 ही आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळत आहे। ठीक आहे, नाउ आता याला सॉल्व करूया। ठीक आहे, तर इथे लिहूया फ्रॉम इक्वेशन 2 काय मिळते इथे 12x मायनस 12 छक्का 72 72 आणि इथे काय आहे y -6। ठीक आहे, आता याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ, तर आपल्याला काय मिळेल 12x मायनस y इज इक्वल टू -6 प्लस 72। तर इथे काय मिळालं 12x मायनस y, तर इथे किती आलं बेटा, तर इथे आला 66। ठीक आहे, आता याला म्हणूया इक्वेशन नंबर 4। आता इथे पण -y आहे, इथे पण -y आहे, तर आपण काय करूया, या टर्मला याच्यातून सबट्रॅक्ट करूया। ठीक आहे, तर आपण काय लिहू सबट्रॅक्ट। ठीक आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4। ठीक, तर इथे मी लिहितो 12x
मायनस वाय इज इक्वल टू 66 आणि इथे किती आहे बेटा 2x माइनस वाई इज इक्वल टू -4। अब यहाँ पर आएगा माइनस, यहाँ पर आएगा प्लस, यहाँ पर आएगा प्लस। ठीक है, आता इथे किती झाला 12 तो 2 गेले किती राहतात बेटा 10x आणि इथे किती झालंय, इथे झालंय आपलं 70। ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू किती मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली 7। राईट, नाव आता आपण काय करूया, जी x ची व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया। पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 3। ठीक आहे, तर इथे काय मिळणार 2 × 7 मायनस y इज इक्वल टू -4। इथे किती झालं बेटा 14। आता हा -4 इकडे घेऊन जो इथे होणार +4 आणि हा y, तर y ची व्हॅल्यू किती झाली बेटा 18। ठीक आहे, तर आपल्याला फ्रॅक्शन काय मिळत आहे, द फ्रॅक्शन इज किती आहे x/y म्हणजे 7/18 हे मिळालेलं आहे। राईट, तर अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे। याला नोट डाऊन करून घ्या, मग आपण 5वा प्रश्न करूया। तर मित्रांनो, आता आपल्या समोर क्वेश्चन नंबर 5 दिसत आहे प्रॅक्टिस सेट 1.5 मधला। काय म्हणतोय, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in a truck having capacity of 10 टन। म्हणजे एक ट्रक आहे ज्याची कॅपॅसिटी किती आहे 10 टन। 1 टन म्हणजे किती 1000 किलो, तर 10 टन म्हणजे किती 10,000 किलो। नाउ when 150 type of A and 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 टन। जर A टाईपचे बॉक्सेस जर 150 असेल आणि B टाईपचे बॉक्सेस जर 100 असतील तर त्यांचं वजन किती होते 10,000 किलो म्हणजेच 10 टन। त्याच्यानंतर बट when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of B type। ठीक आहे, म्हणजे जर 260 बॉक्सेस जर A टाईपचे असेल तर 40 बॉक्सेस B टाईपचे आपल्याला भरावे लागतील। ठीक आहे, तेवढीच जागा शिल्लक राहणार। ठीक आहे, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, जेणेकरून ते 10,000 किलो होईल। राईट, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्सेस। ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलेलं आहे वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्सेस विचारलेलं आहे। तर आपण लिहिणार लेट द वेट ऑफ बॉक्स ए इज ए। ठीक आहे, अँड वेट ऑफ बॉक्स बी इज बी। ठीक आहे, आता आपल्याकडे पहिली कंडिशन आहे, तर पहिली कंडिशन काय म्हणते, फ्रॉम फर्स्ट कंडिशन किती म्हटलेलं आहे 150A प्लस 100B इज इक्वल टू 10 टन म्हणजेच किती झालं बेटा 10,000 kg। ठीक आहे, नाव ही पहिली कंडिशन झाली। आता सेकंड कंडिशन मुळे फ्रॉम सेकंड कंडिशन, ठीक आहे, तर काय आहे 260A प्लस किती आहे 40B किती झालं 10,000 kg। राईट, ओके, तर आता आपण काय करूया, सर्वात पहिले तर या इक्वेशनला डिवाइड करू कशाने 50 ने, म्हणजे इक्वेशन काय होईल सिंपल होईल। ठीक आहे, तर आपण काय म्हणू डिवाइड इक्वेशन 1/50। तर काय येणार बेटा आता 3A प्लस 2B आणि इथे किती येणार बेटा 500, बरोबर आहे। आता यांना 50 ने जर आपण डिवाइड केलं, हा 0 कटणार, 5 1 5 5 2 10 सॉरी 200 येणार। ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3। आणि आता आपण काय करू या बॉक्सला 4 4 3 24। ठीक आहे, याला आपण 4 6 24। ठीक आहे, याला किती करूया
40, 0 0 तर करून टाकू, 2 2 13. ठीक आहे. हां, ह्याला आपण कितीने करूया, 20 ने डिवाइड करूया. ठीक आहे. आता आपण म्हणूया याला इक्वेशन 2 दिलं का, नाही, याला इक्वेशन 2 देऊया. डिव्हाइड इक्वेशन 2 बाय 20. ठीक आहे. तर इथे किती येणार, 260 डिवाइड बाय 20a प्लस 40 डिवाइडेड बाय 20b इज इक्वल टू 10,000 डिवाइडेड बाय 20. इसने इसको मारा, इसने इसको मारा, इसने इसको मारा. इथे किती येणार, 13a प्लस 2b इज इक्वल टू किती येणार, 500. राईट. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. आता इथे बघूया, इथे पण 2b आहे, इथे पण 2b आहे. आपण काय करूया, या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करू, जेणेकरून b ची टर्म कॅन्सल होईल. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले इक्वेशन 4 लिहूया. 13a प्लस 2b इज इक्वल टू 500. आणि इथे लिहू आपण 3a प्लस 2b इज इक्वल टू 200. ठीक है. माइनस माइनस माइनस. अब इधर कितना आया, इधर आया 10 है, इथे किती आला बेटा, 300. ठीक है. आता ए बॉक्सचं वजन किती आहे, 30. ठीक है ना. आता आपण काय करूया, या ज्या इक्वेशन मध्ये आहे ए ची व्हॅल्यू पुट करू. पुट ए इज इक्वल टू 30 इन इक्वेशन किती, 3 मध्ये पुट करूया, 3. ठीक आहे. तर हे किती होईल, 3 इंटू 30 प्लस 2b इज इक्वल टू 200. ठीक आहे. किती झाला, 900 अधिक 2b बरोबर किती झाला, 200. तर 2b इज इक्वल टू 200 मायनस 90 किती होणार बेटा, 110. तर b ची व्हॅल्यू किती आली, 55 kg. ठीक आहे. नाव इथे पण kg. तर आपण लिहूया देअरफॉर वेट ऑफ बॉक्स A is 30 kg and weight of box B is 55 kg. तर अशा प्रकारे हा 5वा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग 6वा आणि लास्ट क्वेश्चन करूया. तर मुलांनो, आता आपण 6वा आणि लास्ट प्रश्न सोडवणार आहे. काय म्हणतोय, आउट ऑफ 1900 किलोमीटर, टोटल किलोमीटर किती आहे, 1900. वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. आता त्याच्यातलं काही डिस्टन्स जे आहे त्यांनी बसने कव्हर केलेलं आहे आणि काही जे डिस्टन्स आहे ते त्यांनी एरोप्लेनने कव्हर केलेलं आहे. राईट. नाव बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. आता जी बसची ॲव्हरेज स्पीड आहे ती किती आहे, 60 किलोमीटर पर घंटा. ठीक आहे. आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. आणि जी एरोप्लेन आहे त्याची ॲव्हरेज स्पीड किती आहे, 700 किलोमीटर पर आवर. आता ही जी पूर्ण जर्नी आहे एकाच डेस्टिनेशनवर दुसऱ्या डेस्टिनेशन जायची, त्याला टाइम किती लागलेला आहे, 5 आवर्स. ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. म्हणजे विशालने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे बसने ते किती डिस्टन्स आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर चला याला सॉल्व्ह करूया. लेट विशाल ट्रॅव्हल्ड एक्स डिस्टन्स बाय बस and y distance, ठीक है, बाय एरोप्लेन प्लेन. ठीक आहे. आता टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, 1900 किलोमीटर. ठीक आहे. तर आपण लिहूया फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 1900. ठीक आहे. याला म्हणूया. राईट. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड ऑफ बस. ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ बस किती आहे बेटा, 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे.
तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. तर टाइम मानलो T1 घेतला, ठीक आहे, बसने जेवढा टाइम ट्रॅव्हल केला त्याला म्हणूया T1. तर काय ना, डिस्टन्स अपॉन टी. आता डिस्टन्स किती आहे बेटा, एक्स. ठीक आहे, बसने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते किती आहे, एक्स. आणि सॉरी इथे आपल्याला काय लिहावं लागेल, स्पीड. ठीक आहे, आणि किती आहे, 60. तर T1 ची मला व्हॅल्यू मिळाली आहे एक्स अपॉन 60. ठीक आहे, याला म्हणूया अवर. ठीक आहे, नाव अवर म्हणूया. ठीक आहे, नाव ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे बेटा, 700 किलोमीटर पर आवर. ठीक है, फॉर्मूला सेम रहना, स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम. तो टाइम कितना आएगा, टाइम को बोलेंगे T2 इज इक्वल टू डिस्टेंस कितना ट्रैवल किया एरोप्लेन से, y डिस्टेंस ट्रॅव्हल किया, आणि स्पीड किती होती 700. आता आपल्याला माहिती आहे T1 टाइम प्लस T2 टाइम दोन्ही टाइम मिळून किती झाले, तर 5 घंटे झाले. ठीक आहे, तर आपण म्हणूया फ्रॉम थर्ड कंडिशन. फ्रॉम थर्ड कंडिशन. ठीक आहे, तर फाय इज इक्वल टू एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 700. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. राईट, आता याला सॉल्व करूया. तर आपण एक काम करूया, सर्वात पहिले याला 10 ने मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे इथे किती आहे ना, 50 इज इक्वल टू एक्स अपॉन 6 प्लस वाय अपॉन 70. ठीक, एवढं येणार. आता सायन्स आता 42, ह्याला काय करू, 420 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, एलसीएम घेऊया याचा. राईट, याचा काय करू, एलसीएम घेऊ. तर 50 इज इक्वल टू 70x प्लस याने याला मल्टिप्लाय केला 6y अपॉन 6 इंटू 70. या आपण काय घेतला, एलसीएम घेतला. 70 इंटू एक्स प्लस 6 इंटू वाय इज इक्वल टू 6 इंटू 70. ठीक आहे, तर हा इकडे जाणार 500. सायन्स आता 42 इज इक्वल टू 70x प्लस 6y. ठीक, ओके. नाव आता आपण याला करूया 42 इंटू 5. 4 पंचे 20, 5 दुने 10, 4 पंचे 20 आणि 21. तर इथे किती आला, 21000 इज इक्वल टू 70x प्लस 6y. ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. ठीक आहे, नाव आपण काय करूया, इक्वेशन 1 लिहून घेऊ. x प्लस वाय इज इक्वल टू 1900. हे काय आहे, इक्वेशन 1. आणि त्याच्यानंतर इक्वेशन 3 किती आहे, 70x प्लस 6y इज इक्वल टू 21000. राईट, आता आपण काय करू, ह्या इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून इथे 6y होणार, इथे पण 6y होणार, आणि आपण y गेट कॅन्सल करू. ठीक आहे, मी ह्याला थोडंसं इथे मिटून टाकतो. राईट, नंतर तुम्ही बघून घ्याल. तर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. तर किती झाला, 6x प्लस 6y इज इक्वल टू 1900 इंटू 6. तर 1900 इंटू 6 किती होतं, 600 6 0 9 छका 54. ठीक आहे, 6 6 7 8 9 10 11. ठीक आहे, 11400. तर इथे किती आलं बेटा, 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे इक्वेशन 3 आहे आणि इक्वेशन 4 आहे. आपण काय करू, सबट्रॅक्ट करूया. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, नाव इथे किती येणार, 6x प्लस 6y इज इक्वल टू 114. सॉरी, याच्यातून करायचं आहे ना, तर सर्वात पहिले हे लिहिणार 70x प्लस 6y इज इक्वल टू 21000. आणि इथे लिहिणार 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. ठीक आहे, मायनस मायनस मायनस. आता इथे किती आलं बेटा, इथे आलं 64x. हे कॅन्सल झालेलं आहे. इथे आला 0, इथे आला 0, इथे आले 6, इथे आले 9. ठीक आहे, आता x इज इक्वल टू किती आला, 9600 डिवायडेड बाय 64. ठीक आहे, तर 64 64
16×5=96. ठीक आहे. तो x = 600 डिवायडेड बाय 4 येत आहे. म्हणजेच आता 600 डिवायडेड बाय 4 करूया. 4 × 1 4, 4 × 5 20. तर x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा? x ची व्हॅल्यू आली 150. ठीक आहे. म्हणजेच काय, एवढं डिस्टन्स विशालने बसने ट्रॅव्हल केलेलं आहे. ठीक आहे. तर देअरफोर हे आपलं उत्तर आहे. देअरफोर विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर. ठीक आहे. इथं पण किलोमीटरचं साइन देऊन द्या. बाय बस. राईट. तर अशा प्रकारे बेटा आपला प्रॅक्टिस सेट 1.5 संपलेला आहे. थँक्यू.